निर्णय होत नव्हता। खास करून मनसेला त्यांचा ठाम विरोध होता। अखेर त्यांनी स्वबळाचा नारा दिलेला आहे। तुमची काय प्रतिक्रिया? सर, काँग्रेसने हे सगळं बघूनही आता बिहारचं एकंदर चित्र बघूनही स्वबळाचा नारा दिला असेल आणि त्याच्यासाठी लागणारी कारण ही आता मला वाटतं वर्षाताईच बोलत होत्या। हो, त्या वर्षाताईंनी पण ते सांगितलंय। आता तेवढी स्वायत्तता प्रत्येक पक्षाला आहे। कोणी कोणाबरोबर जावं किंवा कोणी एकटं राहावं, काँग्रेसच्या त्या तयारी असतील अधिकृत हो, तर नक्की आमचा पक्षप्रमुख पण विचार करतील। कारण या स्थानिक स्वराज्य ज्या निवडणुका असतात संस्थांच्या, त्या तिथल्या लोकल प्रश्नावर जास्त असतात। त्यामुळे पक्षप्रमुख आणि जर त्यांचं असं म्हणणं पण असेल की हा नाहक याला मारलं जातं, त्याचा हकनाक कोणालाही मारलं नाही जात, त्या पद्धतीने आता या मुंबईत ज्या आम्ही बिहारवरनं येऊ, आम्ही युपीवरनं येऊ आणि आम्ही आमचा महापौर बसू, हा जो कॉन्फिडन्स, म्हणजे जिथे आमचा नेटिव्ह प्लेस आहे, आम्ही जाऊन तिकडे सांगू शकतो का आम्ही बसू म्हणून? तुम्ही सोबत या, सोबत राहा, तुमचे हक्क आतापर्यंत आम्हीच अबाधित ठेवले, तसंच असतं तर केव्हाच केलं असतं, पण तसं होत नाही। किशोरीताई, महायुती समोर तुम्हाला लढा द्यायचा आहे, मग ते काँग्रेस असो की तुम्ही असो, जर एकत्रित लढलं तर जास्त फायदा होईल असं तुम्हाला वाटत नाही का? की असं वेगवेगळ्या पद्धतीने लढण्यामुळे मतांमध्ये फूट पडण्याची भीती वाटत नाही का तुम्हाला? असे जर वर्गीकरण झालं तर फूट पडतेच, पण भीती वाटते म्हणून उतरायचं ते असं होत नाही। साम दाम दंड भेद करून आम्ही निवडणुकीला उतरत असतो। पण काँग्रेसकडून जो काही विरोध आहे तो मनसेला जास्त दिसतोय, ठाकरेंच्या शिवसेनेला किंवा राष्ट्रवादीला नाही, तर त्यामुळे या गोष्टीमुळे काँग्रेस दूर गेली असं तुम्हाला वाटतं? नाही, त्याच्या अनेक अजून कारणं वेगवेगळी आहेत, त्यामुळे एकच कारण असू शकत काय कारण आहेत? काय कारण आहे तीच आम्हाला नाही। आता त्यांनी सांगितलं ना, यांनी इथे कायम आमच्या सोबत राहिलेली लोक आहेत, आणि त्यांना कुठेही असुरक्षित वाटता कामा नये असं त्यांचं म्हणणं आहे। असुरक्षित तर कुठेच नाही, मुंबईत तर नाहीच नाही। बघू आता पुढे काय होतं। पण तुम्ही तसा काही प्रस्ताव काँग्रेसकडे दिला होता का सोबत येण्याचा? नाही, आता ते आज आम्हाला कळेल दिला आहे की नाही, बोलतायत की नाही कळेल। पण उद्धव ठाकरेंची नेमकी काय भूमिका होती? काँग्रेस सोबत निवडणूक लढवायची की नाही? साहेबांचं नेहमी असं असतं, जे आले सोबत त्यांच्याबरोबर घेऊन लढायचं। ते कधी त्यांनी पण आमच्यातच राहून आमच्याच पाठीत जर तुम्ही खंजीर करणार असाल तर मात्र मग थोडंसं वेगळं हे केलं जातं। पण साहेब असे डायरेक्ट कुठले निर्णय घेत नाहीत, आम्ही वाट बघू। किशोरीताई, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर काँग्रेस दूर जाण्याची कारणं वेगवेगळी आहेत, केवळ मनसे नाही असं किशोरी पेडणेकर म्हणतात। मात्र आता काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलेला आहे। वर्षा पेडणेकर यांनी देखील त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे। वर्षा गायकवाड यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे। काही वेळापूर्वीच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि त्यांनी म्हटलेलं आहे की प्रत्येक वेळी वाद करणं किंवा मारामारी करणं या सगळ्या गोष्टी आमच्या संस्कृतीमध्ये बसत नाही आणि त्यामुळे आमचा विरोध होता आणि त्यानुसार आता आम्ही आमचा स्वबळाचा नारा दिलेला आहे। जो संविधानाला मानत नाही, आम्ही अशा पक्षावर जाऊ शकत नाही जो एका काय म्हणतात होता असं म्हणजे हुकुमशाही मारण्याची भाषा करतात, त्यांच्यावर आम्ही जाऊ शकत नाही। आम्ही त्यांच्याबरोबर जाणार, जे कॉमन मिनिमम प्रोग्राम ठेवणार आम्ही त्यांच्याबरोबर जाणार। असं नाही ना, आम्ही केलं ना मधल्या काळामध्ये, इंडिया अलायन्स मध्ये केलं, महाविकास आघाडीमध्ये केलं, पण तिथे विचार तरी जुळले पाहिजे, संविधानाचा धागा तरी असला पाहिजे, त्यामुळे त्याचा निर्णय त्यांनी घ्यावा, तो त्यांच्या पक्षाचा विषय, तर त्यांनी निर्णय घ्यावा। शिवसेनेमध्ये ज्यांची नावं आहेत असे जर व्यक्ती दुबार मतदानात